पुण्यातही ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी, खड्ड्यामध्ये बुडून 2 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी, साकीनाक्यामध्ये 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू, जीव गेल्यानंतर मनपाकडून कागदी घोडे नाचवत चौघांचं निलंबन. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार, अनेक ठिकाणी सखल भागात पाणीच पाणी. सततच्या पावसामुळे रेल्वे रस्ते वाहतूक काहीशी मंदावली. समुद्राला आज उधाण, दुपारी 2:18 समुद्राला 4.28 मीटरची भरती. भरती दरम्यान पाऊस झाल्यास मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता. मुसळधार पावसाचा रत्नागिरीतील रस्ते वाहतुकीला फटका. वेरळ घाटामध्ये दरड कोसळली तर कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला. दोन्ही घाटांमधील वाहतूक मंदावली. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलं. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो तर माळशेज घाटातील धबधबेही प्रवाहित. उद्धव ठाकरेंची आज महत्वाची पत्रकार परिषद. 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद. दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे नजरा. लातूरच्या शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी 24 तासच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यानं मानले झी 24 तासचे आभार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर चाचणीची शक्यता. केतनला गडावरून कुणी ढकललं याचा उलगडा होण्यास मदत होणार, तर कोठडी संपत असल्यानं दोघांना आज कोर्टामध्ये हजर करणार. नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात. स्कूल व्हॅनला मनपाच्या आपली बसची धडक. दुर्घटनेमध्ये 3 ते 4 विद्यार्थी जखमी.